नमस्कार, आजच्या बातमीपत्रामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। बघूयात आजच्या ठळक घडामोडी। जंगल संघर्ष व नात्यांची हृदयस्पर्शी कहाणी सांगणारा SS स्टुडिओ व एक्सपो प्रस्तुत आदिक फिल्म्सच्या सहाय्याने शरद पाटील निर्मित, अमोल करंबे लिखित, दिग्दर्शित अरण्य सत्य घटनांनी प्रेरित चित्रपटाचा पुण्यात भव्य प्रीमियर शोचे आयोजन पुण्यातील कोथरूड येथील सिटी प्राईड थिएटर येथे करण्यात आले होते। यावेळी अरण्य चित्रपटाचे निर्माते शरद पाटील, दिग्दर्शक अमोल करंबे, अभिनेते हार्दिक जोशी, चित्रपटातील बाल कलाकार रितिका पाटील, अभिनेते सुरेश विश्वकर्मा, अभिनेते चेतन चावडा व अभिनेते अमोल खापरे आदी चित्रपटातील कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते। येत्या 19 सप्टेंबर 2025 पासून हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला आहे। या चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल होत आहेत। कारण आज रिलीज झालाय पूर्ण महाराष्ट्रात, गुजरात, आणि कर्नाटकमध्ये। तर आम्ही आज चांगली संकल्पना मांडली की एका बापाची आणि लेकीच्या शिक्षणासाठी जो काही धडपड करतो बाप, त्याच्यावर आपण एक चित्रकथन केलेलं आहे। माझ्या शेजारी 2 वाघ आहेतच की त्यांनी खूप छान काम केलेलं आहे। आणि आम्ही एक संकल्प पण केलेला आहे की एक तिकीट एक झाड, म्हणजे जेवढे तिकडे जातील महाराष्ट्रातून तेवढी झाडं आम्ही त्या जिल्ह्यात लावू, त्या राज्यात लावू। आम्ही मोजून 4 ते 5 जिल्ह्यामध्ये आम्ही रिलीज केलेलं आहे, राज्यामध्ये रिलीज केलं आहे। तर माझी एकच विनंती आहे की आपल्या प्रेक्षकांनी जवळच्या लांबच्या थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपटगृहात जाऊन बघावा, ही विनंती। मराठी चित्रपट निर्मिती केलं, काय वाटतं मराठी चित्रपटांचं जे आता चांगलं नाही, मराठी चित्रपट निर्मिती तर करणेच हवे, कारण आपल्या मराठी प्रेक्षक तर आतापर्यंत हिंदीमध्येच जास्त जात आहेत, तर त्यांना चांगलं कंटेंट कुठे भेटलं नाहीये खूप दिवसापासून। तर आम्ही एक कंटेंट आणलेलं आहे की एक स्त्री शिक्षणासाठी, म्हणजे जे मुलीच्या शिक्षणासाठी बापाची धडपड काय, तर ते आम्ही घेऊन आलेलो आहे। आणि 19 सप्टेंबरची आम्ही तर आतुरतेने वाट बघत होतो, तशी प्रेक्षक सुद्धा वाट बघत होते। कारण की एक आगळा वेगळा सिनेमा येतो, एक वेगळ्या धाटणीचा सिनेमा येतोय असं म्हणत होतो, आणि शेवटी तो आलेला आहे आज। म्हणजे बघा, शार आहे त्या रंगावरती, कारण की खरंच खूप वेगळा आहे। म्हणजे आपण नेहमी कोकणातलं सौंदर्य बघितलंय, आपण पश्चिम महाराष्ट्रातलं सौंदर्य बघितलंय, अजून वेगवेगळ्या भागातलं सौंदर्य बघितलंय, पण गडचिरोली आणि चंद्रपूर या कोर भागातलं सौंदर्य काय आहे हे तुम्हाला या अरण्य सिनेमातून दिसणार आहे। आणि ऑफकोर्स जशी मोहीम आहे एक तिकीट एक झाड, ती सुद्धा सुरू ठेवलेली आहे। म्हणजे आज जेवढी तिकीट जातील तेवढी झाडं लागणार आहेत। म्हणजे अरण्याची सुरुवात आता खऱ्या अर्थाने 19 सप्टेंबर पासून सुरू झालेली आहे। आणि ऑफकोर्स आता मी सिनेमाबद्दल काही बोलणार नाहीये, तुम्हाला ट्रेलर, टीजर, गाणी तुमच्या समोर आलेली आहेत, त्याच्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल हा सिनेमा कसा आहे। पण मी सांगेन की हा सामाजिक विषय पण आहे, त्याचबरोबर आत्ताच्या पिढीला शिक्षणाचं महत्व काय, आई वडिलांचं महत्व काय, किंवा आई वडील आपल्या मुलीसाठी, आपल्या मुलांसाठी काय काय करतात, किंवा एक फळी शिकली शिक्षणाची की अख्खं घर कसं शिकलं जातं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे अरण्य। बाकी काय रोल नेमका आपला? माझा जीवा हे नावाचं कॅरेक्टर आहे। जिजा या मुलीचा मी बाप आहे, आणि एक बाप मुलीसाठी काय काय करू शकतो। तो नक्षल आहे, पण नक्षल असून तो त्याच्यासाठी काय काय करू शकतो आणि कोणत्या थराला जातो याची कहाणी म्हणजे अरण्य आहे। सो त्यामुळे एक वेगळा पद्धतीचा सिनेमा मी का म्हणतो, कारण की असं नक्षल किंवा हे म्हटलं की लगेच मारकाट येतं, रक्तपात किंवा भांडण, खंटा किंवा विरोध हेच फक्त डोळ्यासमोर येतं। ते सगळं नसून लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सगळे सिनेमा बघू शकतात, कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये नात्यांचा सिनेमा आहे, हा विचारांचा सिनेमा आहे, ही जंगलाची कथा आहे। आणि ऑफकोर्स मी सुद्धा जे पात्र करतोय ते सुद्धा जंगलातलं आहे, आणि जसं जंगल असतं तसेच त्याचे हावभाव आहेत, तसाच तो आहे, शांत पण ठाम। त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं पात्र करायची संधी मला मिळाली। प्रेक्षकांना काय आव्हान करणार? प्रेक्षकांना हेच आव्हान करेन की जास्तीत जास्त संख्येने हा सिनेमा बघा, कारण मराठी सिनेमा हा आपला सिनेमा आहे, तो मोठाच आहे आणि तो अजून मोठा करण्याची ताकद फक्त आणि फक्त मायबाप प्रेक्षकांकडे। आणि म्हणजे आम्ही म्हणालो ना की आमचा एक उपक्रम होता की इथे तुम्ही अरण्य बघत असाल आणि तिथे नवीन अरण्यामध्ये तुमच्या नावाचं झाड लागलेलं असेल, आणि ते फक्त झाड नुसतं नावापुरती लागणार नाहीये, तर त्याचं जिओ टॅगिंग होणार आहे, वन विभाग खाते जे त्याचं संगोपन करणार आहे। त्यामुळे नुसते आपण झाडाच्या कुंड्यात येतो आणि सांगतो की आम्ही तुम्हाला झाड दिलं, तर असं नाहीये। तर तुमच्या नावाचं झाड हे रोज, म्हणजे आमच्या प्रोड्युसरकडे दिवसाची किती तिकीट आहेत, किती जाणार आहेत, हे त्यांच्याकडे आढावा येणारच आहे। तो आढावा ते वन विभाग खात्याला देणार आहेत, आणि तशी तशी झाडं त्या जिल्ह्यामध्ये लागायला सुरुवात होणार आहे।
नमस्कार, मी वेदिका पाटील. मी या मूवीमध्ये एका छोट्या मुलीचा रोल करते आणि ती माझी फर्स्ट मूवी असं म्हणता येईल, कारण ज्या मूवी झाल्या आहेत त्या अजून रिलीज नाही झाल्या, होतील अजून काही बाकी आहेत, काही झाल्या आहेत. पण ही जी मूवी आहे ती खूप वेगळी आहे. एका बापाची एका मुलीबद्दलची शिक्षणाची धावपळ आहे यात आणि मूवी बघण्यात थोडंसं इमोशनल पण होतं. मूवी एकदम भारी आहे. मी जेव्हा ऐकली होती स्टोरी, जेव्हा सगळ्या आल्या डिरेक्टर वगैरे, तेव्हा खरंच मला खूप आवडली. म्हणून मी आहे नाही तर मी मिसतेच. त्या भागात अशी आडनावं असतात आणि ते कॅरेक्टर मला जेव्हा ऐकवलं तेव्हाच मजा आली की अरे काहीतरी वेगळंच आहे आणि पहिल्यांदा खलनायक म्हणून समोर येतं तर ते एक वेगळं काय म्हणतात शिवधनुष्य उचललंय मी. आता प्रेक्षक ठरवतीलच कसं वाटतंय ते थिएटर आणि याच्यामधून तुम्ही चित्रपटात काय वाटतं तुम्हाला? हा, नाटकांमध्ये काय शक्यतो आपण कमर्शियली कॉमेडी नाटकं करतो, तेव्हा कॉमेडी तिथे जास्त केली. इथे खलनायक पहिल्यांदा करतोय, ती वेगळी मजा आहे. पण मला एक सांगा असं वाटतं की आज पिंपरी चिंचवडमध्ये आमचे 3-4 शो हाऊसफुल गेले, पुण्यामध्ये एक शो हाऊसफुल गेले, जळगाव धुळेमुळे शो हाऊसफुल गेले. तर प्रेक्षकांचा जो प्रतिसाद मिळतोय आपल्याला ते बघून खूप छान वाटतंय. आणि जे आम्ही मोहीम राबवली सगळ्यांनी, एक सामाजिक कार्यकर्ते एक तिकीट एक झाड, ते पण लोकांना खूप आवडतंय. तर लोक आवर्जून आम्हाला फोन करतात की तुम्ही आम्ही तिकीटं काढतो, तुम्ही झाडं लावा, आम्ही तुमच्या बरोबर, आम्ही ग्रुपने येतो आणि खूप मजा येते. आणि जे एक म्हणतो ना प्रीमियर झाल्यानंतर किंवा प्रीमियरच्या दिवशी एका कलाकाराला जो आनंद हवा असतो तो आज आनंद आपला सगळ्यांनाच मिळतो, आपल्या टीमला. आणि मी खूप खूप आभारी आहे आमचे शरद पाटील सर, आमचे प्रोड्युसर, आणि अमोल करंबे सर, आमचे डिरेक्टर, त्यांनी मला ही संधी दिली. शॉर्ट शब्दात सांगितलं तर सुपर डुपर हिट, अमेझिंग, मस्त, खूप सुंदर मूवी आहे, बघण्यासारखं आहे. शॉर्ट अँड स्वीट स्टोरी आहे. सगळ्यांची कामं अगदी उत्तम झाली आहे. तर सगळ्यांनी एकदा हा मूवी पाहावा अशी माझी इच्छा आहे. कलाकार म्हणून कसं वाटतं? कलाकार म्हणून खूप आनंदही झाला. आमचा मित्र अमोल खापरे याने यात काम केलं आहे आणि त्याचं हे काम खूप अप्रतिम असं झालं आहे आणि खूप आनंद वाटला मोठ्या पडद्यावर त्यांना बघायला आणि मजा आली मूवी बघताना. मी म्हणून आज अरण्य चित्रपटाचा प्रीमियर शो बघण्याची संधी मिळाली. एक अत्यंत गंभीर विषय फार प्रभावीपणे यात मांडलेला आहे. नक्षलवादी ही जी काही एक गंभीर समस्या आहे, खास करून विदर्भात गडचिरोली जिल्ह्यामध्ये, त्यावर याच्यामध्ये भाष्य करण्यात आलं आहे आणि चित्रपटाच्या शेवटी अत्यंत सुंदर संदेश देण्यात आलेला आहे. सो माझं हे कळकळीचं आव्हान आहे प्रत्येक मराठी प्रेक्षकाला की तुम्ही नक्की हा चित्रपट बघा आणि त्याला सुपर डुपर सक्सेसफुल करा. विदर्भातलं कसं वाटतं? विदर्भातला हा विदर्भातला इश्यू आहे. मी स्वतः मूळची विदर्भातली, अमरावतीची, त्यामुळे मी या विषयाला खूप रिलेट करू शकते. अर्थात हे अमरावतीत कधी नव्हतं, गडचिरोली जिल्ह्यात होतं, पण ते सगळं काही लहानपणी फार ऐकून होतं या नक्षलवादाच्या गोष्टी. आता त्या बऱ्याच प्रमाणात तो प्रॉब्लेम कमी झालेला आहे, बट स्टील आय कुड रिलेट इट व्हेरी वेल. छान मूवी आहे, सगळ्यांनी नक्की बघा. लेखन दिग्दर्शन सगळं छान आहे, मस्त. Superb movie, very taut direction and fantastic acting by the lead actor. कसं वाटलं तू? एकदम सुपर वाटलं, एकदम छान, मस्त.